मला असं वाटतं तातडीने एकतर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने एक इमर्जन्सी डिक्लेअर करावी, आढावा या सगळ्या इन्फ्राचा घ्यावा आणि महाराष्ट्राला काय सत्य आहे हे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट करणं अतिशय गरजेचं आहे. मी सगळ्यांना आवाहन करते, विनंती करते की जेवढा प्रवास टाळता येईल तेवढा टाळला पाहिजे. पण माझी मागणी आहे की या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरची पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे. मी करप्शन आता म्हणणार नाही कारण का अजून माहिती आलेली नाही, पण जरूर ह्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये किती पैसे खर्च झाले, सेफ्टी ऑडिट झालं का, आणि जर झालं असेल तर ह्या सगळ्याचा नॅचरल डिझास्टरचा विचार केला का नाही जेव्हा या मिसिंग लिंकचा प्लॅन केला, या सगळ्याची उत्तरं महाराष्ट्र सरकारला द्यावी लागतील. नाराजी तर रास्तच आहे, पण सुरक्षिततेबद्दल कोण विचार करतं आहे? एवढे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स हे सरकार करतं आहे. सातत्याने इन्फ्राचं आमचं सरकार आहे सांगणारं हे सरकार, त्याच्यात जर सुरक्षितता किंवा पर्यावरणाचा विचार नसेल तर उपयोग काय आहे? एक पाऊस पडला आहे आणि पूर्णपणे महाराष्ट्र पॅरलाइज झालेला आहे अशी परिस्थिती सगळ्या चॅनल्सच्या माहितीवरनं आपल्याला दिसते. आज तुम्ही पुण्याच्या स्टेशनला जा, ST स्टँडला जा, शाळा बंद आहे, कॉलेज बंद आहे, हे मी समजू शकते, पण कनेक्टिव्हिटी पुणे आणि मुंबई ही एवढी महत्त्वाची शहरं आहेत, त्याच्यात कनेक्टिव्हिटी बंद होणं हे धक्कादायक आहे. म्हणजे पुण्या मुंबईमध्ये सेशन चालू आहे, सेशनला आमदार पण आज पोचणार आहेत का नाही देवालाच ठाऊक. आणि जर आमदार निघाले नसतील तर माझी त्यांना विनंती आहे, जाऊ नका, रिस्क घेऊ नका. पण जर आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी विधानभवनला पोचू शकत नसतील, तुम्ही विचार करा, एखादी इमर्जन्सी असेल, एखादा डॉक्टर असेल, कुणाची फ्लाईट असेल, कुणाचं शिक्षणाची कामं असतील, एवढी कामं असतात, त्याच्यासाठी कोणी मुंबई पुणे प्रवास करू शकत नाही. आणि मुंबई पुणे प्रवास करण्यासाठी 3 रस्ते, एक रस्ता नाही आहे, 3 रस्ते. एक ताम्हिणी घाटातून तुम्ही जाऊ शकता, तो बंद, मिसिंग लिंकमुळे तो बंद. जुना आपला म्हणजे तुमचा कदाचित जन्मही झाला नसेल तेव्हा, आमच्या लहानपणी आम्ही त्या खंडाळाच्या घाटाने जायचो, जुना रस्ता ज्याला म्हणतात, तोही बंद. मग सगळेच रस्ते बंद झाले असतील तर ह्या सगळ्याचं ऑडिट व्हायला नको की एवढे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स करताना पर्यावरणाचा विचारच या सरकारने केलेला नाही आहे. आणि सगळ्याचे कॉस्ट एस्किलेशन्स आहेत, नुसता इन्फ्राचा इश्यू नाही आहे. प्रत्येक आजपर्यंत ह्या केलेल्या सरकारच्या प्रत्येक प्रोजेक्टचं कॉस्ट एस्किलेशन झालेलं आहे.